Class 8th, topic number 1, Living World and Classification of Microbes, part 2nd. तर प्रिव्हियस सेशनमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम यावरती बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं होतं आणि त्यामध्ये आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन हा एक पार्ट डिस्कस केला होता. क्लासिफिकेशन ऑफ व्हिटाकर और व्हिटाकर 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हटलं जातं याला. पॉप्युलरली इट इज नोन ॲज व्हिटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन. ओके, आता आपण त्यानंतर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय या 3 किंगडम वरती थोडाफार स्टडी केलेला आहे आणि आता आपण पुढे जातोय. नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत की ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव जे आकाराने अतिशय लहान असतात. पण त्याच्या अगोदर आपल्याला इथे एक प्रश्न विचारलेला आहे. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. तर व्हिटाकर जो आहे यानं जे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं त्याचे मेरिट्स म्हणजे गुण आणि डिमेरिट्स म्हणजे दोष किंवा ॲडव्हान्टेजेस किंवा डिसॲडव्हान्टेजेस असंही म्हणू शकतो आपण. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, तर मेरिट्स यावरती तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही स्वतः याचं उत्तर लिहायचं. तर मी काही डिमेरिट्स इथं डिस्कस करतोय. एक 2 ते 3 डिमेरिट्स आपल्याला इथं लक्षात येतात. जर आपण हे क्लासिफिकेशन पाहिलं, व्हिटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन जर आपण लक्षात घेतलं तर यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात अशी येते आपल्याला की किंगडम प्रोटिस्टा जो आहे, प्रोटिस्टा यामध्ये जे अल्गी असतात, अल्गी, तर अल्गी काही ह्या सिंगल सेल आहेत म्हणजे युनिसेल्युलर आहेत, तर काही मल्टी सेल्युलर आहेत. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या अल्गींना एकाच ग्रुपमध्ये प्लेस केलं, एकाच किंगडममध्ये प्लेस केलं, दॅट इज प्रोटिस्टा. तर ही एक ड्रॉबॅक किंवा ही एक डिमेरिट आपल्याला इथं दिसून येते. सो दॅट इज फर्स्ट डिमेरिट. सो अल्गी युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर अल्गी आर प्लेस्ड इन सेम किंगडम. ओके, त्यांना सेपरेट केलं पाहिजे होतं. फॉर एक्झाम्पल आता इथं पहा, युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 ग्रुप केलेत. मग आता अल्गी ज्या आहेत किंगडम प्रोटिस्टामध्ये येणार आहे त्या ॲक्च्युली सेपरेट ग्रुपमध्ये पाहिजे होत्या, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आणि आणखी एक डिमेरिट आपल्याला इथं अशी लक्षात येते की देर इज नो प्लेस फॉर व्हायरसेस. तर व्हायरस हा जो मायक्रोब्सचा प्रकार आहे, व्हायरस आत्ता जगाला जो प्रश्न भेडसावतोय, करोनासारखा व्हायरस, तर हा व्हायरसचा जो प्रकार आहे हा यामध्ये इन्क्लूड केलेला नाही, असं पण आपल्याला इथं लक्षात येत आहे. सो ह्या 2 डिमेरिट्स आपण इथं लक्षात घ्यायच्या आहेत आणि आता आपण पुढे जातोय. पहिली डिमेरिट अशी होती की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अल्गी एकाच किंगडममध्ये बसवलेले आहेत, एकाच किंगडममध्ये प्लेस केलेले आहेत. आणि सेकंड डिमेरिट अशी आहे की या क्लासिफिकेशनमध्ये व्हायरस जो आहे, व्हायरस हा जो ऑर्गॅनिझमचा प्रकार आहे तो आपण तिथं व्हिटाकरने इन्क्लूड केलेला नाही. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की आजचा जगाला ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रश्न भेडसावतोय तो पण अतिशय आकाराने लहान मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. सो असे कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात याच्यावरती आपण आता डिस्कशन करतोय. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. बघा काय म्हटलंय, एवढे सगळे अर्थवरती असणारे, पृथ्वीवरती असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यापैकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत यांची संख्या अतिशय जास्त आहे. आणि म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्सना पुन्हा 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलंय, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे बरं का. सो प्रोकॅरियोट्स म्हणजे काय की ज्यामध्ये अशी सेल की ज्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो, तर त्याच्याऐवजी जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA असतो. आणि युकॅरियोट्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस असतो, ओके, आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं.
आता यामध्ये पुन्हा प्रोकॅरियोट्समध्ये पुन्हा एक ग्रुप पडतोय, दॅट इज बॅक्टेरिया, आणि युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी असे 3 ग्रुप येतात. आता मायक्रोब्स जे आहेत विथ रिस्पेक्ट टू द साईज ऑर रेफरन्स टू द साईज, मायक्रोब्सचा जो आकार आहे हा कसा असतो पहा, दे आर स्मॉलर इन साईज, देअर साईज इज अबाउट इज मेजर्ड इन स्पेशल युनिट्स. ते आकाराने एवढे लहान आहेत की ते एका स्पेशल युनिटमध्ये मोजावे लागतात. कसे? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. दे आर मेजर्ड इन टर्म्स ऑफ मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. बघा, 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? 10⁶ मायक्रोमीटर. सॉरी, एक मीटर, 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मच मायक्रोमीटर? 10⁶ मायक्रोमीटर. ओके, आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. आता हे जर आपण उलट्या पद्धतीने लक्षात घेऊ तर इथं तुम्ही पाहू शकता की मी 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू काय मांडलेलं आहे. सो यू कॅन सी हिअर व्हॉट इज 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 0.0000001 मीटर, आणि 1 नॅनोमीटर इज इक्वल टू मीटर मध्ये किती येतं बघा, 0.000000001 मीटर. म्हणजे हे अतिशय स्मॉल युनिट्स आहेत डिस्टन्स मेजर करायचे. आणि हे युनिट आपण इथं का वापरलेत? कारण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे आकाराने अतिशय लहान असतात, मग त्याच्यासाठी आपल्याला हे स्पेशल युनिट्स वापरावे लागत आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द फर्दर पार्ट. नेक्स्ट पार्ट मध्ये जाऊया. आता या मायक्रो ऑर्गॅनिझम मधला पहिला जो पार्ट येतोय तो आपण इथं लक्षात घेऊ, बॅक्टेरिया. ओके, सो बॅक्टेरियाची साईज बघा किती दिली, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. सो ही साईजची रेंज आहे. ह्या रेंजमध्ये त्यांची साईज आपल्याला आढळते. आता बघूया नेमके त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, गुणधर्म काय काय आहेत. युनिसेल्युलर लक्षात घ्या, हे म्हणून तर आपण त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. दे आर व्हेरी व्हेरी स्मॉलर. सो दे आर युनिसेल्युलर, एक पेशी आहेत. इंडिपेंडंट ऑर पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स. इंडिपेंडंट म्हणजे काय? ते मुक्तपणे सेपरेटली राहतात, किंवा दे आर पॅरासाइटिक. पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम मीन्स व्हॉट? परजीवी. ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती राहतात आणि त्या ऑर्गॅनिझमने जे अन्नपदार्थ केलेले आहेत तयार, त्याच्यावरती ते आपला उदरनिर्वाह करतात. सो दॅट इज व्हॉट वी कॉल पॅरासाइटिक. दे युटिलाइजेस फूड प्रिपेअर्ड बाय देअर होस्ट म्हणजे ज्याच्या शरीरावरती हे वाढतात ते. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. तर काही काही वेळी काय होतं, अनेक बॅक्टेरिया एकत्र येतात आणि त्यांचे समूह कॉलनीज तयार होतात. ओके, सो समटाइम मेनी बॅक्टेरिया कम टुगेदर and they form colonies. Then bacterial cell is prokaryotic. काय म्हणले पहा, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. तर आपण सेलचे 2 प्रकार पाहिलेत, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. तर बॅक्टेरियल सेल जी आहे ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, म्हणजे याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो. सो दे आर बॅक्टेरियल सेल, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल, पण सेल वॉल आहे, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिल्स आर ऑब्सेंट. म्हणून तर आपण त्याला प्रोकॅरियोटिक असं म्हणतोय. सो यामध्ये सेल वॉल आहे, पण डिस्टिंक्ट न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गॅनिल्स नसतात. सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे सेलमध्ये जे पार्ट असतात, सेलचे जे ऑर्गन्स आहेत की ज्याच्यावरती बऱ्यापैकी अभ्यास तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहात, तर असे पार्ट यामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन म्हणजे काय? तर बायनरी फिशन समजण्यासाठी मी इथे एक डायग्राम लक्षात घेतली. ही सिंगल सेल आहे. आता जेव्हा बायनरी फिशन होतं त्यावेळी ह्या सेलच्या बरोबर मध्ये अशा पद्धतीने खाच पडते आणि त्याचे 2 भाग होऊ लागतात आणि ह्या 2 सेपरेट सेल तयार होतात, की ज्याला आपण बायनरी फिशन असं म्हणतो. द्विविभाजन असं म्हटलं जातं याला मराठीमध्ये. सो दे रिप्रोड्यूस बाय बायनरी फिशन. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली. व्हिगरसली म्हणजे अतिशय वेगाने. जर फेवरेबल कंडिशन्स असतील म्हणजे
पूरक स्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया जे आहेत हे अतिशय वेगाने वाढतात. दे कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. तर यांची वाढ अतिशय जोमाने होते फेवरेबल कंडिशनमध्ये. कशी वाढ होते पहा, 20 मिनिटांमध्ये यांचा नंबर डबल होतो, म्हणजे त्यांची संख्या द्विगुणित होते जवळपास. सो दॅट इज अबाउट बॅक्टेरिया. दे आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स. समटाइम दे फॉर्म कॉलनीज. युनिसेल्युलर आहेत, पॅरासाइटिक आहेत, कधी कधी ते कॉलनीज फॉर्म करतात. दे आर प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे न्यूक्लियस नसतो, डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेलीज आर अब्सेंट. रिप्रोडक्शन होत आहे बाय सिंपल बायनरी फिशन. सो रिप्रोडक्शन जी प्रोसेस आहे यामध्ये सिंपल बायनरी फिशनने होते. अँड दे ग्रो व्हिगरसली अंडर फेवरेबल कंडिशन. ओके, सो दॅट इज अबाउट बॅक्टेरिया. आता आपण पुढच्या क्लासमध्ये जातोय, तो आहे प्रोटोझोआ, की ज्याला मराठीमध्ये आपण आदिजीव म्हणतो आणि बॅक्टेरियाला आपण जीवाणू असं म्हणतो. तर जरा यांची साईज थोडीफार जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द बॅक्टेरिया. सो प्रोटोझोआ, देअर साईज इज नियर अबाउट 200 मायक्रोमीटर. ओके, 200 मायक्रोमीटर साईज आहे. बघा, दे आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. Some are found in the body of other organisms and they are pathogenic. आता हे आढळतात कुठे? सो दे आर फाउंड इन सॉइल, मातीमध्ये, फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये असेल किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये. सो इट इज कॉल्ड ॲज फ्रेश वॉटर. सी वॉटर, खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये पण ते आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. तर काही यातले हे सजीवांच्या शरीरामध्ये पण आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड दे आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय? ते रोगकारक आहेत. ते रोग निर्माण करतात. ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते राहतात ते त्याला डिसीज जनरेट करतात किंवा रोग निर्माण करतात त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. These are unicellular organisms with eukaryotic cell. जर आपण कंपॅरिझन केलं बॅक्टेरिया बरोबर, तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे युनिसेल्युलर आहेत ॲज लाईक बॅक्टेरिया, पण याच्या ज्या सेल आहेत ह्या युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक मीन्स व्हॉट? याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनिलीज असतात. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. आता ह्या ऑर्गॅनिझमचं जर सेल स्ट्रक्चर पाहिलं तर यामध्ये आपल्याला बरंच व्हेरिएशन, वेगवेगळं पण आपल्याला दिसून येतं. कशामध्ये? सेल स्ट्रक्चरमध्ये. त्याची जी सेल आहे याची अरेंजमेंट, सेल स्ट्रक्चर जे आहे यामध्ये आपल्याला बराच फरक, बरंच व्हेरिएशन दिसून येतं. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. आणखी कशामध्ये व्हेरिएशन दिसतं? ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, फक्त सेल स्ट्रक्चरमध्येच नाही तर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल करणं. तर याच्यामध्ये हालचाल करण्यासाठी जे ऑर्गन्स आहेत हे सगळ्या प्रोटोझोआमध्ये सारखे नसतात, तर त्यामध्ये व्हेरिएशन दिसतं, आपल्याला फरक दिसून येतो. अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. तर मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण करणं, स्वतः अन्न मिळवण्याची जी प्रक्रिया आहे याला मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतात. द वे बाय विच दे ऑब्टेन देअर फूड, ओके, विच इज कॉल्ड ॲज मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, तर ॲटोट्रॉपिक आहेत का, हेट्रोट्रॉपिक आहेत का, पॅरासाइटिक आहेत, यावरती हे व्हेरिएशन लक्षात घ्यायचं आहे. These organisms reproduce by cell division. आणि हे ऑर्गॅनिझम ही सेल डिव्हिजनने रिप्रोड्यूस होतात, ते पुनरुत्पादन करतात. रिप्रोडक्शन म्हणजे काय? की सारखाच सजीव निर्माण करणं. तर या ऑर्गॅनिझममध्ये जे रिप्रोडक्शन होते ते सेल डिव्हिजनने होते, पेशी विभाजन होतं. आणि याचे काही एक्झाम्पल दिलेत. अमिबा, पॅरामेशियम. दे आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. ते जे पावसाचं साठलेलं पाणी आहे किंवा गढूळ पाणी आहे, सांडपाणी आहे, यामध्ये ते आढळतात. एंटामिबा हिस्टोलायटिका कॉजेस अमिबायोसिस. हा जो रोग आहे हा या प्रोटोझोआमुळे होतो. कोणता? एंटामिबा हिस्टोलायटिका, विच कॉजेस अमिबियासिस. ओके. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, इट कॉजेस मलेरिया. तर आपण मगाशी पाहिलं की हे पॅथोजेनिक आहेत. युग्लेना हा जो प्रोटोझोआ आहे
हा ॲटोट्रॉपिक आहे. ॲटोट्रॉपिक मीन्स व्हॉट? इट कॅन प्रिपेअर इट्स ओन फूड. हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस. आणि हा ॲटोट्रॉपिक असण्याचं कारण याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. इट कंटेन क्लोरोफिल. तर प्रोटोझोआमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं? त्याची साईज. दे आर अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर इन साईज. देन त्याचा हॅबिटॅट म्हणजे आढळतो कुठं? सॉईल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. सो ते मातीमध्ये, फ्रेश वॉटर, सी वॉटरमध्ये पण आढळतात किंवा दे आर फाउंड इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या शरीरामध्ये ते राहतात. अँड दे आर पॅथोजेनिक. ते रोगकारक आहेत, रोग निर्माण करतात त्या ऑर्गॅनिझम ज्याच्या शरीरामध्ये राहतात त्याच्या शरीरामध्ये. दे आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, सेल याच्या युकॅरियोटिक आहेत. म्हणजेच काय की सेलमध्ये सेल ऑर्गॅनिलीज आहेत, न्यूक्लियस आहे. देन देर इज अ व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. या ऑर्गॅनिझमचं जे सेल स्ट्रक्चर आहे, म्हणजे पेशींची जी रचना आहे, देन ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, हालचाल करण्यासाठी जे अवयव आहेत, अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन, आणि स्वतःचं पोषण करण्याची जी पद्धती आहे यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला विविधता आढळून येते. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. आणि याचे काही एक्झाम्पल दिले आहेत. त्याचबरोबर 2 प्रोटोझोआंची माहिती अशी दिली की ज्याच्यामुळे रोग होतात. ओके. आणि एक प्रोटोझोआ सांगितला आहे की जो ॲटोट्रॉपिक आहे, युग्लेना. हा युग्लेना ॲटोट्रॉपिक असण्याचं कारण असं आहे कारण तो काय आहे तर याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. देन लेट अस मूव्ह टू द फंजाय. तर आता नेक्स्ट क्लास जो आहे त्याचा आपण आता विचार करूया, फंजाय. सो याची जी साईज आहे ती नियर अबाउट 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर अशी साईज आपल्याला आढळून येते. देन these are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. तर हे आढळतात कुठे? They are found on the decaying organic matter and dead bodies of plants and animals. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? एखादा ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थ डिके म्हणजे सडत असेल, कुजत असेल तर त्याच्यामध्ये हे आढळून येतात. अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स ॲनिमल्सच्या ज्या डेड बॉडीज आहेत, मृत शरीर आहेत, यामध्ये हे आपल्याला आढळून येतात. याचा अर्थ हे जे आहेत हे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, सडणाऱ्या किंवा कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावरती वाढणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. तर हे युकॅरियोटिक आहेत म्हणजेच काय? याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनिलीज असतात. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. आता फंजायमध्ये जर आपण पाहिलं तर यातले काही युनिसेल्युलर आहेत. सम ऑफ द देम आर युनिसेल्युलर लाईक ईस्ट असेल, तर काही आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. मशरूम माहिती असेल सगळ्यांना. तर मशरूम हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तो फंजाय आहे एक प्रकारचा. दे आर सॅप्रोट्रॉपिक. आता हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सॅप्रोट्रॉपिक म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम्स दॅट ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोट्रॉपिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स की जे आपलं अन्न डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, सडणाऱ्या किंवा कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमधून मिळवतात. जसं आपण भाकरी किंवा ब्रेड जास्त दिवस ठेवला तर त्यावरती बुरशी येते. बुरशी म्हणजेच फंगस आहे. ओके. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. आता लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन ही जी प्रोसेस आहे ही महत्वाची आहे जाती सातत्य म्हणजे सजीवांना टिकवण्यासाठी. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय की ज्या प्रोसेसमध्ये एक सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतो. तर ह्याच्या पण 2 मेथड्स आहेत, सेक्शुअली आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व्ह असतात, एक मेल असतो आणि एक फिमेल असतो. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे एकाच ऑर्गॅनिझम पासून होतं, आयदर मेल ऑर फिमेल. यावरती जास्ती माहिती तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये आहे. तर याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल ॲज वेल ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आयदर ते सेल डिव्हिजनने होतं किंवा बडिंग हा एक प्रकार यामध्ये आपल्याला दिसून येतो. बडिंग म्हणजे काय की सेलवरती बड येतो. जसं फ्लावर जे आहे, फ्लावरचा जो बड असतो, फुलाची जी कळी असते तशा प्रकारचा सेलवरती एक बड येतो आणि तो सेपरेट होतो आणि सेपरेट ऑर्गॅनिझम म्हणून जगू लागतो. याला म्हणायचं बडिंग.
आणि सेल डिव्हिजन आपल्याला माहितीच आहे, एक सेल विभाजित होऊन दुसरी सेल तयार होणं. सो एक्झाम्पल्स आर बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. मशरूम हे वेल नोन एक्झाम्पल आहे. सो फंजाय अधिवास म्हणजे ते आढळतात कुठे, दे फाउंड इन ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सेल कशी आहे याच्यामध्ये, युकॅरियोटिक आहे. सम आर युनिसेलर अँड सम आर मल्टीसेलर. मल्टीसेलर आहेत म्हणजे ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. दे आर सॅप्रोट्रॉपिक मीन्स दे ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते सडणाऱ्या कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवरती पासून आपलं अन्न मिळवतात. रिप्रोडक्शन कसं होत आहे, बाय सेक्शुअल एज वेल एज असेक्शुअली. सेक्शुअली अँड असेक्शुअली रिप्रोडक्शन इज देअर बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम. आता नेक्स्ट क्लास येतोय तो आहे अल्गी. अल्गी देअर साईज इज नियर अबाउट 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. जेवढी जशी साईज आपण फंजायमध्ये पाहिली तशाच प्रकारची साईज आपल्याला अल्गीमध्ये दिसून येते, 10 to 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वॅटिक. सो ॲक्वॅटिक मीन्स व्हॉट, ते पाण्यामध्ये राहतात. दे आर ॲक्वॅटिक, दे फाउंड इन वॉटर. युकॅरियोटिक. Eukaryotic again, they contain well-defined nucleus cell organelles. Unicellular, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ते युनिसेलर आहेत बऱ्यापैकी आणि ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. युनिसेलर मीन्स एक पेशीय. ॲटोट्रॉपिक मीन्स व्हॉट, दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. आता हे आपल्याला कन्फर्म कसं होतं पहा, इथं एक्झाम्पल कॉलेरा दिलेलं आहे आपल्याला, आणि जर आपण इथं हे इमेज जर पाहिली कॉलेराची तर आपल्याला ती ग्रीनिश दिसते. ग्रीनिश का दिसते, यामध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिल असल्यामुळं ते फोटोसिंथेसिस करू शकतात आणि म्हणजेच याचा अर्थ ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, म्हणून तर ते ॲटोट्रॉपिक आहेत. सो कॉलेरा इज ॲटोट्रॉपिक असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इट ॲपियर्स ग्रीन means it contains chlorophyll, and as it contains chlorophyll it can perform photosynthesis and prepare its own food. So cholera is chlorella is autotrophic organism or algae. Photosynthesis is carried out by with the help of chloroplast present in the cell. इथं दिलंच पहा. Very few species of algae are unicellular. So अल्गीच्या थोड्याफार ज्या स्पीसीज आहेत, अल्गी ज्या थोड्याफार जाती आहेत त्या युनिसेलर एक पेशी आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेलर अँड व्हिजिबल विथ नेकेड आईज. पण बऱ्यापैकी यामध्ये जर आपण पाहिलं तर ते मल्टीसेलर आहेत. मल्टीसेलर अनेक पेशी आहेत आणि दे आर व्हिजिबल टू नेकेड आईज. So let us again discuss some characteristics of algae. They are aquatic. Aquatic means they are found in water. They are eukaryotic. Cell contain nucleus, cell organelles. They are unicellular, एक पेशी आहेत. They are autotrophic means ते स्वयंपोषी आहेत because they can carry out photosynthesis because they contain chloroplast, and they are multicellular. Most of them are multicellular and few of them are unicellular. So that is about algae. आणि पुढचा जो क्लास येतोय तो आहे व्हायरसेस, की ज्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. सो व्हायरसेस देअर साईज इज अबाउट 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता बघा अगोदरच्या केसेसमध्ये अल्गीची साईज मायक्रोमीटरमध्ये आहे, फंगसची साईज मायक्रोमीटरमध्ये आहे, प्रोटोझोआ मायक्रोमीटरमध्ये आहेत आणि इव्हन जे बॅक्टेरिया आहेत ते पण मायक्रोमीटरमध्ये आहेत. पण जर आपण व्हायरस पाहिलं तर यांची साईज त्याच्याही पेक्षा लहान आहे, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. ओके. जनरली viruses are not considered as living organisms. Okay, they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. काय म्हणले बा, हे अतिशय महत्वाचं आहे. तर याला ऑर्गॅनिझम म्हणता येऊ शकत नाही. दे आर नॉट कन्सिडर एज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव यांना आपण कन्सिडर म्हणू शकत नाही. मग त्याला काय म्हणायचं, दे आर द ऑर्गॅनिझम्स. ते असे ऑर्गॅनिझम्स आहेत, दे आर ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मध्ये जो आहे त्याला आपण यामध्ये आपण व्हायरस इन्क्लूड करू शकतो. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. तर व्हायरसेस जे आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी एक ब्रँच आहे
त्याला म्हणतात मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र. ते सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये अभ्यासले जातात. सो थोडक्यात काय, दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दे आर ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या एज वरती असणारे, जवळपास त्या काठावरती असणारे, म्हणजे दोन्हींच्या मधले, लिव्हिंग पण म्हणता येत नाही, नॉन लिव्हिंग पण म्हणता येत नाही. ओके. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. सो आपण आकार पाहिलाच, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर हा जो साईज आहे हा मायक्रोमीटर पेक्षा लहान आहे. सो दे आर व्हेरी स्मॉल. मायन्यूट म्हणजे अतिशय लहान. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. हे ऑर्गॅनिझम 10 ते 100 पटीनं लहान आहेत कोणापेक्षा, बॅक्टेरियापेक्षा. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जर आपल्याला व्हायरस पाहायचे असतील तर त्याला आपण साधा सूक्ष्मदर्शी सिंपल मायक्रोस्कोप वापरून चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावा लागतो की ज्याची पॉवर खूप जास्त असते. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. काय म्हटलं हा, ते कोणत्या स्वरूपामध्ये आढळतात, कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात? दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. मुक्त असे कण जसे असतात तशा प्रकारे हे आढळून येतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA और RNA कव्हर्ड बाय प्रोटीन कोट. आता ही माहिती अतिशय महत्वाची आहे. व्हायरस हा एक मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल म्हणजे काय, तर याला आपण रेणू असं म्हणतो. जसं आता पाणी जर आपण पाहिलं, पाण्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला, H2O. सो पाण्याचा मॉलिक्यूल H2O आहे. तसंच व्हायरस जो आहे हा कशाचा मॉलिक्यूल आहे, इट इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड और RNA रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर या मॉलिक्यूल, याचा लॉंग मॉलिक्यूल, लांब असा मॉलिक्यूल आहे व्हायरस म्हणजे, की ज्याच्यावरती प्रोटीनचं कोटिंग असतं, आवरण असतं. प्रोटीन म्हणजे प्रथिनांचं आवरण असतं. ठीक आहे. तर आपण इथं पाहू शकता की या डायग्राम मध्ये मी थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर हा डीएनएचा मॉलिक्यूल आहे, बरोबर मध्ये जो दिसतोय आपल्याला हा डीएनएचा मॉलिक्यूल आहे, आणि याच्यावरती प्रोटीनचं आवरण आहे. किंवा हा आरएनएचा मॉलिक्यूल आहे आणि याच्यावरती प्रोटीनचं आवरण आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला व्हायरस जे आहेत ते, अशा स्वरूपामध्ये आपल्याला व्हायरस जे आहेत ते आढळून येत आहेत. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. सो अगेन दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. ते मुक्त असे कणांच्या स्वरूपामध्ये आढळतात की ज्याच्यामध्ये डीएनए किंवा आरएनएचा मॉलिक्यूल असतो की ज्यावरती प्रोटीनचं कव्हरिंग कोटिंग आवरण असतं. हे थोडक्यात त्याचं स्ट्रक्चर, संरचना दिलेली आहे. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स और एनिमल सेल्स. बघा काय म्हटलंय, व्हायरस जे आहेत ते फक्त लिव्हिंग प्लांट्स किंवा ॲनिमल सेलमध्येच जगू शकतात, टिकून राहू शकतात असं म्हटलं तरी चालेल. प्लांट और ॲनिमल सेलमध्येच ते अस्तित्वात राहू शकतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट न्यूमरस रिप्लिका. बघा हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. ते काय करतात, अशा प्लांट किंवा ॲनिमल सेलमध्ये राहतात आणि ते स्वतःचे प्रोटीन्स तयार करतात. यासाठी ते होस्ट सेल, म्हणजे ज्या सेलमध्ये राहतायत, ज्या सेलमध्ये राहतात, ज्या होस्ट सेलमध्ये राहतायत त्याचा वापर करून ते स्वतःचे प्रोटीन तयार करतात. अँड दे क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. स्वतःचेच रिप्लिका म्हणजे स्वतःसारख्याच दुसरे कण ते तयार करतात. दे कॅन डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि शेवटी ते पूर्ण सेल डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात आणि ते मुक्त होतात. आणि हे मुक्त झालेले द फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. मग एक सेल डिस्ट्रॉय केली की ते लगेच दुसऱ्या सेलवरती हल्ला चढवतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि व्हायरसेस जे आहेत हे प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये बऱ्या प्रमाणात रोग निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत. सो व्हायरसेस हा जरा प्रकार आपल्याला इम्पॉर्टंट किंवा जरा वेगळा आपल्याला इथं दिसून आलाय. सो देअर साईज इज व्हेरी मायन्यूट, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. They are not considered as a living organism. They are the organisms at the age of living and non-living. They are studied under the branch which is called as microbiology.
So again, they are extremely minute. They are very small. 10 to 100 nanometer size is there, and they are 10 to 100 times smaller than the bacteria. They can be seen with the help of electron microscope. They are found in the form of independent particle. ही त्यांची संरचना आहे, इंडिपेंडंट पार्टिकलच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजेच यामध्ये डीएनए किंवा आरएनएच्या मॉलिक्यूल वरती प्रोटीनचं कोटिंग किंवा कव्हरिंग असतं. आता ते ते फक्त कुठे अस्तित्वात राहू शकतात? दे सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल. प्लांट किंवा ॲनिमल सेलमध्येच ते सर्वाइव्ह होऊ शकतात. आता ते काय करतात? सेलमध्ये गेल्यानंतर दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. तर ज्या सेलमध्ये ते राहतात त्याच्या मदतीने ते स्वतःचं प्रोटीन तयार करतात आणि आपल्यासारख्या न्यूमरस असंख्य अशा रिप्लिका आपल्यासारखे स्ट्रक्चर्स तयार करतात, आपल्यासारखे लहान लहान कण तयार करतात. ओके, दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि असं करत असताना ते ज्या सेलमध्ये राहतात ती पूर्ण नष्ट करतात आणि ते मोकळे झाल्यानंतर म्हणजे सेल डिस्ट्रॉय झाल्यानंतर ते पुढच्या सेलवरती अटॅक करतात. सो फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि व्हायरसेसमुळेच बऱ्यापैकी प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये डिसीजेस होत आहेत, रोग होत आहेत. सो इथं काही व्हायरसेसची माहिती दिलेली आहे. ह्युमन पोलिओ व्हायरस, ह्युमनमध्ये दिसून असणार पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, देन HIV एड्स व्हायरस, यामध्ये आणखी मी ॲड करतो करोना व्हायरस, देन कॅटल पिकॉर्ना व्हायरस, प्लांट्स टोमॅटोमध्ये विल्ट व्हायरस, टोबॅकोमोझेसिस व्हायरस, देन बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचा व्हायरस, की हा असा व्हायरस आहे की जो बॅक्टेरियावरती अटॅक होतो. तर वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे पिक्चर्स तुम्ही कलेक्ट करायचे आहेत, अशी एक ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला दिलेली आहे. तर इथे हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करू. धन्यवाद.